पंढरपूर तालुक्यात नराधमाचा हैदोस, दुकानात गेलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली असून दुकानात गेलेल्या 2 निष्पाप अल्पवयीन मुलींना वासनांध नराधमानं आपल्या विकृत कृत्याचा बळी बनवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून आरोपी विरोधात तीव्र रोष व्यक्त होतोय. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर येताच आमदार अमित गोरखे यांनी तातडीनं हस्तक्षेप करत जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी थेट संपर्क साधला. आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी तसेच पीडित मुलींना न्याय मिळवून द्यावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडल्याची माहिती मिळते आहे. नमस्ते. येस साहेब. सर, कुठे पंढरपूरमध्ये आहात की मुंबईला अधिवेशन? हॅलो. हा साहेब, नमस्ते. नमस्ते. म्हटलं सर, पंढरपूरमध्ये आहात? हा, सोलापूर. सोलापूर सर. सोलापूर एसपी. सर सर त्या पंढरपूरमध्ये कोर्टीमध्ये काल एक घटना घडली बघा. 4थी शिकणारी मुलगी आहे, 9 वर्षाची. हा, बरोबर. तिच्यावर बलात्कार झालाय. त्या आरोपीला अजून अटक नाहीये आणि खूपच लहान मुलगी आहे ती आणि ते घरातली म्हणजे गरीबपणे परिस्थिती पण वाईट आहे. तर थोडंसं स्ट्रिक्ट ऍक्शन करावी लागेल. येस साहेब. आणि बाकी सगळं ते फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे सगळ्याच गोष्टी पण म्हणजे कालच झालेली घटना आहे. थोडं त्याच्यावर आपण इमिजिएट ऍक्शन घ्यायला सांगा ना स्थानिक पोलिसांना. तुम्ही चेक करतो आरोपीचं काय झालं, क्लू दिले होते. हा हा. आरोपीचं काय झालं मी तुम्हाला करतो, मेसेज किंवा फोन करतो. हो हो हो. थोडं वैयक्तिक लक्ष घालून बघा सर प्लीज. येस 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 साहेब. थँक्यू सर. मी बघतो. थँक्यू.